दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. सावेडी उपनगरात प्रभाग क्रमांक 2 मध्ये नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त संदेश नगर आणि परिसरातील चौक सुशोभीकरण. श्रीराम चौक ते वसंत टेकडी या महत्त्वाच्या रस्त्याच्या दोनही बाजूला पेविंग ब्लॉक बसवून सुशोभीकरण अशा विविध विकास कामांचा शुभारंभ नगरसेविका रोशनीताई आकाश त्र्यंबके यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. या विकास कामामुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून परिसराच्या सौंदर्यातही भर पडेल. प्रभागातील रस्ते, सार्वजनिक सुविधा आणि मूलभूत विकास कामांना प्राधान्य देत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. श्रीराम चौक ते वसंत टेकडी हा परिसर दाट लोकवस्तीचा असून या रस्त्याच्या सुशोभीकरणामुळे वाहतुकीची सुविधा सुधारण्याबरोबरच परिसर अधिक आकर्षक आणि सुस्थितीत दिसणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध विकास कामं वेगाने मार्गी लागत असल्याचंही उपस्थितांनी नमूद केलं. ओम साईराम. आज संदेश नगर परिसरामध्ये आपण ओपन स्पेसचं सुशोभीकरणाचा उद्घाटन आज समाप्त झालं. आपले शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप, त्याचबरोबर खासदार सुजयदादा विखे, राधाकृष्णजी व नगरसेवक सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या मार्गदर्शनाखाली आज संदेश नगरचा विकास होत आहे आणि खूप दिवसांपासून हा विलंबित पडलेला प्रश्न आज त्या प्रश्नावरती मार्ग निघला आहे आणि सगळे संदेश नगरवासियांना खूप आनंद होत आहे. या रस्त्याचं सुशोभीकरण करण्यासाठी सगळेजण उपस्थित आहे मोठ्या संख्येने. ओम साईराम. संदेश नगर चौकातील साई मंदिर आहे, गणपती मंदिर आहे. या भागात जे श्रम चौकातून वर जे लोक येतात, पाईपलाईन रोडून सर्वजण येतात, आम्ही चौघांनीही एक निष्ठेने काम करून हा जे भाग आहे त्या ठिकाणी पूर्ण पाईपलाईन रोडवरून येऊन सगळे घाण इथं टाकत होते. हे घाण टाकीत असताना सर्व महिला परेशान होत होत्या. एवढ्या महिला परेशान होत होत्या की आज रात्रीचं इकडून यायचं म्हणलं तरी लोक घाबरत होते आणि आजही घाबरत होते. पण आम्ही चौघांनी हा निर्णय घेतला की हा चौपटीकरण जर असं एक आसन त्या पद्धतीचे एक आपण बनवूया इथं. आणि आपल्या शहराचे राजकीय आमदार संग्राम भैया जगताप यांचा उद्या वाढदिवस आहे. या निमित्ताने आमदार साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला असं छान बनवायचा, ते खूप सुंदर असं बनेल. तसंच आम्ही चौघांनी मिळून हा कार्यक्रम आज घेतलेला आहे. आज सर्वजण विनंतीला मान देऊन आलेले आहेत. मी सर्व संदेश नगरच्या भागातील व सगळे मित्रपरिवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. ओम साईराम. लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि आमच्या सहकारी नगरसेविका रोशनीताई त्र्यंबके यांच्या प्रयत्नातून वसंत टेकडी परिसरातील संदेश नगर परिसरातील हा जो चौक आहे या चौकाचं सुशोभीकरणाचं काम महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेलं आहे. हे काम हाती घेत असताना माझ्या अगोदरचे वक्ते बाळासाहेब पवार असतील, सुनील भाऊ त्र्यंबके असतील, रोशनीताई असतील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहे. प्रामुख्यानं विकासाबरोबर शिस्त लागणं देखील गरजेचं असतं. आपण पाहतो की नागरिक ज्यावेळेस विकास कामांना प्राधान्य देतात त्याच वेळेस स्वतःच्या शिस्तीकडे देखील त्यांचं दुर्लक्ष होत असतं. प्रामुख्यानं या भागामध्ये जो उपनगरातील कचरा आहे तो आणून टाकण्याचं काम होत होतं आणि त्याचा त्रास आमच्या भागातील नागरिकांना होत होता. आता इथं जो ओसाड पडलेली जागा आहे या ठिकाणं विकास कामं करून विकासाचा उपयोग हा रोजगारासाठी करण्याचा प्रयत्न आमचा आहे. आपण पाहतो की इथे एक चौपटी विकसित केली जाणार आहे व या चौपटीच्या माध्यमातून आपण पाहतो की अनेक चौकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्याचे मधोमध असतील, फेरीवाल्यांच्या गाड्या लागलेल्या आहेत. याचा त्रास ट्रॅफिकला होतो, ट्रॅफिकमध्ये अडचणी तयार होतात. आता एकदा का ही चौपटी डेव्हलप झाली त्यानंतर आम्ही शिस्त लावण्याला देखील प्राधान्य देणार आहोत, कारण की जोपर्यंत शिस्त लावली जात नाही तोपर्यंत विकास असून देखील उपयोगाचं नाही. तर जे चौकाच्या मधोमध गाड्या असतील किंवा साईडला असतील त्यांना या ठिकाणी एक आपण व्यवस्था करतो. कारण आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर शहरातील महात्मा फुले चौक परिसर जो आहे तिथे देखील असंच फेरीवाल्यांनी
ते भागातील नागरिक त्रस्त झाले होते. आमदार संग्रामभाई जगताप यांनी त्यांना सर्वांनी शिस्त लावून एका ठिकाणी सर्व नेले. त्यामुळे एक चांगली बाजारपेठ तयार झाली, त्या ठिकाणी एक चौपाटी तयार झाली. अशाच पद्धतीची प्राधान्य देऊन या भागात देखील तशी चौपाटी करण्यात येणार आहे. हे सगळं होत असताना इतर देखील आमच्या प्रभागातील विकास कामं आहेत, त्याच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार मान्य संग्रामभाई जगताप असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला निधी देत आहे. तर येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे जे प्रलंबित पडलेले प्रश्न आहेत ते सोडवण्याकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देणार आहोत. की आपण शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाहतो. आपण जर सारसनगर भागात तिकडं आनंद ऋषीच्या त्या बाजूला गेलं तर तिथं एक मोठी चौपाटी त्या ठिकाणी झालेली आहे. प्रोफेसर कॉलनीच्या परिसरात गेलं तर तिथे देखील एखादी मोठी चौपाटी तयार झालेली आहे. आमचा देखील असा विचार आहे की ही जागा अशी ओसाड पडलेली आहे आणि त्याची मोठ्या प्रमाणात कचराकुंडी झालेली आहे. तर ही कचराकुंडी हटवून या ठिकाणी या जागेचा एक चांगला असा उपयोग करून या ठिकाणी एक जर चौपाटी या ठिकाणी तयार केली तर या संपूर्ण पाईपलाईन रोड परिसरातील असतील किंवा इथून पुढचा जो काही भाग आहे त्या परिसरातील नागरिकांसाठी या ठिकाणी एक चांगलं इथे सोय होईल. लोकांना देखील या ठिकाणी यायला जायला सोयीचं राहील आणि हा कचराकुंडीचा प्रश्न इथला कायमचा या ठिकाणी निकालात निघेल. मग त्या दृष्टीने आम्ही इथून पुढच्या काळात देखील उरलेल्या याच्यासाठी सामूहिकपणे प्रयत्न करून एक जास्तीत जास्त चांगला आता या ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवल्यानंतर ही जी काही पाठीमागे भिंत आहे ही भिंतीचं देखील सुशोभीकरण करून या ठिकाणी आपण थोडेसे गार्डन लॅम्प्स असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी देखील या ठिकाणी सोय होईल. थोडस इथल्या इथे फिरण्यासाठी देखील त्यांना या जागेचा उपयोग कसा करून घेता येईल त्या दृष्टीने आम्ही एक प्लॅनिंग करून या जागेचा व्यवस्थित असा एक चांगला म्हणजे उपयोग होईल या दृष्टीने इथं प्रयत्न करणार आहोत. आज या ठिकाणी आपण सर्व मंडळी या शुभारंभासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि मी येथील फार संदेशनगर मधील फार जुना रहिवासी आहे की सुरुवातीला आमच्या इथे लाईट सुद्धा नव्हती, तेव्हापासूनचा मी रहिवासी आहे. इथे अनेक वर्षापासून जवळजवळ 8-10 वर्षापासून इथं कचऱ्याची समस्या सुरू झाली होती. बाहेरचे लोक इथं कचरा टाकायचे. बाळासाहेब पवार यांनी सांगितल्याप्रमाणे लोक इथं लघुशंका करायचे. लीड जात असताना सुद्धा त्यांना लाज नव्हती वाटत की ते लघुशंका करायचे, तिथनं लीड जात होत्या. म्हणजे इथनं जायला सुद्धा आम्हाला लाज वाटायची. पाहुणे जर इथं आले, आमच्याकडे कोणी पाहुणे आले तर त्यांना इथं आणायला सुद्धा आम्हाला लाज वाटायची. तर या भागातील सर्व 4ही नगरसेवकांनी पुढाकार घेऊन, त्र्यंबके साहेबांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावला. आणि इथं जर समजा त्यांच्या संकल्पनेप्रमाणे जर चौपाटी झाली तर निश्चित हा मार्ग अनेकांचे प्रश्न मार्गी लागतील आणि या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आमचा एक आणखी महत्त्वाचा प्रश्न आहे की वसंत टिकडी पाण्याच्या टाकीजवळ असून सुद्धा आमच्या भागात काही भागात पाणी येत नाही. तो एक गंभीर प्रश्न अजून पेंडिंग आहे. तो पण असाच प्रश्न सर्वांनी मिळून सोडवावा अशी आमच्या संदेशनगर तर्फे सर्वांना मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. संदेशनगर इथले नागरिक आहे. तर या ठिकाणी हा जो चौक आहे इथं या परिसरातील लोक अतिशय घाण कचरा वगैरे टाकत होते. अक्षरशः मेलेले प्राणी सुद्धा इथं आणून टाकत होते किंवा घराचं काही पडझड झालेलं ते सामान सुद्धा इथं आणून टाकत होते. तसेच रात्रीच्या वेळेला अनेक लोक इथं दारू वगैरे पिऊन बाटल्या बिटल्या धिंगाणा भांडणं असे खूप प्रकार होते. त्यामुळं या परिसरातील आम्हा लेडीजला इथून जाण्यासाठी अजिबात सुरक्षित वाटत नव्हतं. त्यामुळे आम्ही इथे सन्माननीय 4 नगरसेवक आहेत त्यांच्या कानावर हे निवडणुकीच्या वेळेसच सांगितलेलं होतं. तर त्यांनी तो प्रश्न प्राधान्यानं घेतला आणि आपले आमदार संग्रामभाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आपले 4ही नगरसेवक यांनी हे काम लगेच हाती घेतलं. आमच्या महिला भगिनींकडून त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच प्रकारे त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं एवढी सर्वांच्या वतीनं मी. याप्रसंगी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक महेश तवरे, नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्र्यंबके, माजी नगरसेवक विनीत पाऊल बुद्धे, आकाश त्र्यंबके, सुजाता शिंदे, सुरेखा बणकर, राजश्री पिंपळे, भास्कर चमटे, किशोर वाणी, महेश टाक, गोरक्षनाथ आव्हाड, वैभव पोकळे, विद्याधर कुलकर्णी, प्रकाश कलंके, दत्तात्रय जरे, कृष्णा आंधळे, धीरज उक्किरडे, देविदास गुडा, अमर मेटू, विकी करोलिया, सचिन लोटके तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.